देसी चायनीज कसं बनवायचं ते बघूया. काय सोयाबीन मी कशी बनवते माझं मला माहिती आहे. काय माहिती. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा हा व्हिडिओ खास किचन स्पेशल असणार आहे. तर माझ्या उताराकडे कुणी जाऊ नका, कारण की घरी मी अशीच असते. आणि मुळात फोडीकडे पण कुणी जाऊ नका, कारण की हायलाइट होते माझी फोडी. आणि व्हिडिओ मध्ये तर पहिली मेन फोडीच दिसते मला. आणि माझा नवरा बघा घरी असतो, असा टिपटॉप असतो. तर आज आपण काय बनवतो माहिती आहे का? माहिती काय बनवतोय? चायनीज बनवणार आहे. म्हणजे मी 2-3 रेसिपीज बघितल्यात. ठीक आहे. सो आपण चांगल्या पद्धतीने घरगुती देसी चायनीज कसं बनवायचं ते बघूया. आणि तुम्हाला पण आम्ही रेसिपीज दाखवतो. चला बघूया कुठपर्यंत आली तयारी. किती तर काय झालंय प्रिपेरेशन. मिरचीची भाजी दाखव तुम्हाला काय काय माहितीच का तरी काय काय. आपल्याकडं आहे. रेसिपी सारखं काय बोलतात ते, रेसिपी सारखं बोलायचं. चिकन आहे, ये काय सोयाबीन. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. सोयाबीन काय ते कशाला सोयाबीन बोलला त्याला? शिमला वही शिमला शिमला आहे. इधर कांदा है, इधर लहसुन है, इधर मिर्ची है. तयारी चालू आहे जोरदार. आपल्या घरात गाजर पण आहे, कोबी आहे. कुठे फ्रीज मध्ये कशाला ठेवलंय? लेलो. थंडी वाजते गरम होते म्हणून त्याला फ्रीज मध्ये. तुला आवडत नाही गाजर म्हणून टाकायचा नाही, ते नाही सांगत. इधर देखो असंच असतं ते. पण विदाउट गाजर आणि कोबी खूप भारी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मी बनवते ना, ओके. माझी रेसिपी आहे ना. बरोबर. मग मी माझ्या पद्धतीने बनवणार ना, तुझ्या पद्धतीने बनवणार. ऐसा जुलूम होता है. आता बनवले ऑमलेट नाही भुर्जीचे पुढे आपण बघूया भाताचं काय कशी चायनीज होते ते. अंड्याचा भरता. आता भुर्जीच्या पुढे काय होते ते बघूया आपण. तीच कढई घेतली, धुवून घेतली. आता त्यात तेल टाकलं. ठीक आहे. आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन. ठीक आहे. आता ह्याच्यात आपण फ्राय करायचं. आणि एकदम बारीक कापून घेतलं तुम्ही. आम्ही सारे खवईला अप्लाय करणार. एक तर ही रेसिपी म्हणजे मी कशी बनवते माझं मला माहिती आहे. युट्यूब वाली रेसिपी. हा, सगळ्या युट्यूबच्या व्हिडिओ मिक्स करून एक बनवते मी. चांगलं चिकन परतल्यावर आपण ह्याला परतून घ्या. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. चांगलं चिकन परतल्यावर आपण ह्याला परतून घ्या. माझ्या नवऱ्याची लँग्वेज झाली खराब. तुला तरी कळलं का तू काय बोलला? चिकन चांगलं परतून घेतलंय. इसके बाद त्याला अजून शिजायचंय. ओके, शिजायचं काय? मला असंच परतायचं नाही, शिजायचं. शिजून झाल्याच्या नंतर मग ते बाजूला काढायचं. नंतर सगळं हे जे इथे जेवढं पण सगळं आहे ना, सगळं मिक्स करायचं. ओके. मग त्याला फ्राईड राईस बोलतात. आता ह्याला किती मिनिटं ठेवायचं काय माहिती. याला बोलतात युट्यूबचं काय बोलतात चायनीज. आता आम्हाला खरं नाही. खाणार आहे तुम्हीच आहे. नाही तर आम्हाला ऑर्डर करायला लागेल नंतर काहीतरी. नाही एवढं नाही, मी चांगलं जेवण बनवते. बघूया अंदाजी. आता पुढे काय? आता हा भात रेसिपी मध्ये बघितलेलं की भात
असं उकळून घेतात, मीन्स शिजवून घेतात आणि बाकीचं पाणी फेकतात. आमच्याकडे तेवढा टाइम नाही म्हणून आम्ही डायरेक्ट कुकरला लावतो. पण लकीली भात सुट्टा ना त्यामुळे ठीक आहे, होईल आमचं चायनीज. झालं शिजलेलं आहे चिकन. तो आता टोप घेतलाय. येस. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकू. ओके. Here we go. आता थोडं गरम होऊन द्यायचं. ओके. ठीक आहे. तर हे आलं आणि लसूण आहे, आपण त्याच्यात टाकतोय. तर लसूण मी जरा मोठा घेतलाय, कारण लसूण आहे ना मी जरा मोठा घेतलाय का तर मला लसूण आवडत नाही, लगेच काढायला बरं पडतं. ठीक आहे, झालं लसूण. आता ह्याला आपण परतून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला टाकायची मिरची. ठीक आहे, ओके. ती मिरची तडतडायला लागली, उडायला लागली. त्यानंतर टाकूया शिमला मिरच. हां, शिमला मिरच. ठीक आहे, उडणार नाही. मिरची घेतलं परतलं. नंतर टाकूया कांदा. आता हे असं परतून घेतलंय. ठीक आहे, पण कांदा पटकन शिजतो असं पण म्हणतात. आपण थोडं जास्त टाकतोय कारण की मिठात नाही, भातात नाही मीठ. ओके. मिठात भात नाही. तेच ते. ठीक आहे, तर मीठ नशिबाने मीठ जास्त नकोय. बघूया. आणि सगळीकडे घरात ठसका उडालेला आहे. घरात सगळीकडे ठसका उडाला. चालतंय. वाटलं पाहिजे आपल्या घरात चायनीज होते. बाहेर पण तसंच काय. बरं दे. तुमच्याप्रमाणे याला परतून घ्या. तर आता अजून सुद्धा ठसका आहे. कंटिन्यू. अंडा आपण हे करून घेतलंय, ते आपण टाकतो. ते टाकलं की बाद डालेंगे भाव चिकन. आता हे तर कॉमन आहे. मेन गोष्ट तर आता आहे. कोणती? आता यात मेन गोष्ट ही आहे की हे जे सॉस आहेत ते टाकायचे, पण आयडिया नाही की ती टाकायची. त्याच्यामुळे मी माझ्या अंदाजे टाकते. ओके. रेड चिली सॉस टाकतात का? हे भगवान, मैं सहन कर सकूं उतना ही दुख देना. टाकायचं आपल्याला काय आहे तर टाकायचं. जमल्यावर बघू. थोडा टाकते. ही ब्लॅक पेपर आहे. ओके. ये क्या? हे सोया सॉस. आता हा सेजवानचा सॉस मला भयंकर आवडतो. ओके. आवडतं म्हणून एवढं. आता काय राहिलंय? पाणी. विनेगर. विनेगर टाकू? टाक. ए नको, मी टाकतो म्हणून सांगू. मला काय माहिती. नाही म्हणजे तुझ्यावर नंतर बोलायला कशाला सांगू. का ऐसे बिल पाडते. वा, चांगलं दिसते. आमच्या घरात क्वांटिटी बघा किती लागते, त्याच्यामुळे जरा अंदाज आमचा चुकतो. आपल्याला फ्राईड राईस बनवायचा होता. फ्राईड राईस सफेद असतो, हा शेजवान राईस झाला रे. बस नाही आवडत ना. झालं ना. संपलं बनवून. तो हमारा तयार है अशा प्रकारे. काय रे? घरगुती देसी शेजवान राईस. येस. आता जस्ट बेडरूममध्ये आले, किचन आवरलाय आणि आता जेवायला जातो. सगळ्यांची रिॲक्शन बघूया की कसं झालं राईस. तर मग चला बघू. चांगलं आलंय खरंच. तर आले आता बेडरूममध्ये.
चायनीज खूप भारी झालेलं, मीन्स होममेड असतं तसंच झालेलं. तर तुम्हीसुद्धा ती रेसिपी नक्की ट्राय करू शकता, कारण की काय वाईट झाली नव्हती, खूप चांगली झालेली. तर मग चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.